महाराष्ट्र की राज्य उत्पादन शुल्क विभाग की टीम ने ऑटो ड्राइवर सहित 4 लोगों को महंगी विदेशी शराब के साथ गिरफ्तार किया है, जो अपने ग्राहकों को विदेशी महंगी शराब की बोतलों पर लेबल लगाकर उन्हें बेचा करते थे। एक्साइज की टीम ने इनके पास से 27,73,000 की नकली महंगी शराब जब्त की है। ये लोग ग्राहकों द्वारा ऑनलाइन ऑर्डर देने पर जूहू, मलाड, मीरा रोड और ठाणे के कई जगहों पर डुप्लीकेट शराब की डिलीवरी किया करते थे। इस मामले में अधिकारियों ने नरसी भगत बरड़िया, भगत गणेश पटेल, विजय शंकर यादव और दिलीप देसाई को नकली शराब के साथ गिरफ्तार करके आगे की जांच में जुट चुकी है। वैसे हमारे मुंबई संवाददाता अजय परिहार की एक खास रिपोर्ट। मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसापासून इम्पोर्टेड डुप्लिकेट लिकरचं प्रस्त वाढलेलं होतं, तर त्या अनुषंगाने एक विशेष खबरीमार्फत आम्हाला माहिती मिळाली की परसी नावाचा आणि अशोक पटेल यांचा कोणी नातेवाईक आहे, ते दोघांनी पुन्हा व्यवसाय सुरू केलेला आहे की इम्पोर्टेड लिकर असतं, ते इम्पोर्टेड लिकर हे बनावट बनवून रिफिल करून वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये ज्या ब्रँडच्या आपल्याला बाटल्या आवश्यक आहेत त्या बाटल्या त्यांच्याकडे उपलब्ध करून त्या बाटल्या ह्या लोकल दारूने किंवा आपल्या लोकल जी रॉयल चॅलेंज वगैरे कमी दर्जाच्या दारू आहेत त्यामध्ये भरून ते लोकांकडनं पैसे उकळत होते आणि त्यांना हा माल हा जो मद्यसाठा आहे तो एअरपोर्टच्या डीएफएस मधून आणलेला आहे, ड्युटी फ्री शॉप्स मधून आणलेला आहे असे सांगून लोकांना लुबाडत होते व लोकांना कमी प्रतीची दारू पाजून त्यांच्या जीवितास हानिकारक असलेली दारू त्यांना पुरवित असल्याचे लक्षात आले। त्यानंतर आम्ही यावरती सापळा रचून या सर्व त्रिकुटांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं जवळपास 125 बॉटल्स ज्या इम्पोर्टेड ज्यांची किंमत 10-20 हजाराच्या वरतीच आहे, तर 1 लाखापर्यंत किमतीच्या बॉटल्स आम्ही जप्त केलेल्या आहेत। तर अशा 125 बॉटल आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत। हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई अत्यंत आणखी कडक करणार आहोत। शहरामध्ये मुंबई शहरामध्ये हा मुख्यत्वे वेस्टर्न जो मुंबई शहर आहे त्या भागात त्याचा बिझनेस सुरू होता, त्याला आम्ही जुहू तारा रोड येथेच अटक केलेली आहे आणि जेरबंद केलेला आहे। तर अशा कारवाया पुढे सुरू राहणार आहेत। तर मुंबईकरांना एक आव्हान आहे की फक्त दुकानातच दारू आहे ती घ्यावी आपण, अन्यथा असे बरेचसे शहरामध्ये लोक आहेत की ते अनधिकृत दारू, डुप्लिकेट दारू आपल्याला देऊ शकतात, जेणेकरून आपल्या शरीरास अपायकारक राहील। धन्यवाद।